लुक महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुवर्णा। सुरुवात आपण या बुलेटिनची एका ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत। ठाण्या मुंब्र्यातून बातमी आहे, कैसा हराया असं म्हटल्या तुम्हाला सहरचा चेहरा लक्षात राहतो। ही सहर शेख नगरसेविका आहे, प्रभाग क्रमांक 30 ची। ती आता नॉट रिचेबल झालेली आहे। वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीत आलेली आहे। सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख नॉट रिचेबल झालेले आहेत। सहर शेख ही मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 ची नगरसेविका, एमआयएम पक्षाची ती नगरसेविका आहे। पण सहर शेख आणि तिचे वडील गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात देखील नसल्याची माहिती आहे। जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणात शेख परिवाराकडून कमालीची गुप्तता पाळली जाते। सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी तक्रार केलेली होती युनुस शेख आणि सहर शेख यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविषयी। निवडणूक आयोगाला जेव्हा नगरसेवक पदासाठी आपण अर्ज करतो तेव्हा निवडणूक आयोगाला आपली सगळी माहिती खरी द्यावी लागते आणि त्या सगळ्या माहितीची पुढच्या 6 महिन्यांमध्ये चाचपणी होते। अजित पवार गटाची उमेदवार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी तक्रार केलेली आहे।